इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान घटक आपण पाहतोय मानवनिर्मित पदार्थ। निसर्गामध्ये जर बघितला मानवी जीवन जगत असताना माणसानं आपल्या सुखसोयीसाठी वेगवेगळे पदार्थ निसर्गातील स्वतःच्या सोयीसाठी वापरतो। आपल्या घराभोवती किंवा आपल्या घरात आणि आपल्या शाळेच्या सोबती आढळणारे वेगवेगळे मानवनिर्मित जे पदार्थ आहेत ते तुम्ही सांगू शकताय। आपण दैनंदिन जीवनामध्ये व्यवहारात अनेक वस्तू वापरतो। त्यात लाकूड असेल, काच असेल, प्लास्टिक असेल, धागे असतील, मोती असतील, रबर असेल, असे अनेक पदार्थापासून बनलेले आपण अनेक वस्तू दैनंदिन जीवनामध्ये वापरतो। त्यापैकी लाकूड, खडक, खनिजे आणि पाणी। लाकूड, खडक, खनिजे आणि पाणी हे पदार्थ नैसर्गिकरित्या आपल्याला या पृथ्वी तलावरती उपलब्ध होतात, म्हणून त्यांना निसर्ग निर्मित पदार्थ असे म्हणतात। म्हणजे जे पदार्थ या पृथ्वीवरती निसर्गानंच उपलब्ध करून दिलेला आहे त्या पदार्थाला निसर्ग निर्मित पदार्थ असे म्हणतात। उदाहरणार्थ काय? लाकूड, खनिजे आणि पाणी, लाकूड, खनिजे, पाणी व खडक हे जे पदार्थ आहेत, लाकूड, खनिजे, पाणी आणि खडक हे निसर्गामध्येच उपलब्ध होतात, त्यामुळे या पदार्थांना निसर्ग निर्मित पदार्थ असे म्हणतात। आता हे पदार्थ तयार करत असताना माणूस यात निसर्गामध्ये ते ऑलरेडी उपलब्ध आहेत, निसर्गानं ते निर्माण केलं आहे, त्यामुळे त्यांना निसर्ग निर्मित पदार्थ असे म्हणतात। त्याचप्रमाणे माणसाने नैसर्गिक पदार्थावर अनेक प्रक्रिया करून, अनेक संशोधन करून, अनेक प्रयोगशाळेमध्ये संशोधन करून आणि या संशोधनाचा उपयोग करून या पदार्थावरती वेगवेगळ्या प्रक्रिया करून माणसासाठी जे उपयुक्त ठरतील असे अनेक पदार्थ माणसाने तयार केलेले आहेत। अशा प्रकारे तयार केलेल्या पदार्थांना आपण काय म्हणतोय? मानवनिर्मित पदार्थ। उदाहरणार्थ तुम्हाला माहित आहे काच। काचेचा उपयोग आपण दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारे करतो। ते काच हे निसर्गनिर्मित मानवनिर्मित पदार्थ आहे। त्यात दुसरं उदाहरण बघितलं तर प्लास्टिक। प्लास्टिकच्या अनेक पदार्थ, प्लास्टिकच्या अनेक वस्तू आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरतो। तो प्लास्टिक हे मानवनिर्मित पदार्थ आहे, ते काय निसर्गामध्ये तुम्हाला ऑलरेडी उपलब्ध होत नाही। त्यानंतर तसंच बघितलं तर थर्मोकॉल, कृत्रिम धागे असे अनेक पदार्थ आहेत जे माणसानं स्वतःच्या सोयीसाठी तयार केलेलं आहे। या पदार्थांना आपण काय म्हणणार आहे? मानवनिर्मित पदार्थ। काच, प्लास्टिक, कृत्रिम धागे, विद्यार्थी मित्रांनो, काच, प्लास्टिक, कृत्रिम धागे आणि थर्मोकॉल हे जे आहेत ते मानवनिर्मित पदार्थ आहेत आणि या पदार्थाचा वापर आपण दैनंदिन जीवनामध्ये आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या कारणासाठी वापरतो आणि हे फार महत्त्वाचे आहे। प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पदार्थाचं महत्त्व हे अधोरेखित केलेलं आहे। काच नसेल तर बघा काय काय प्रॉब्लेम, काय काय अडचणी निर्माण झाल्या असतात। प्लास्टिक नसतं तर आपण लोखंडाचे जास्तीत जास्त पदार्थ वापरले असते। लोखंडाला पर्याय म्हणून प्लास्टिकचा शोध मानवानं लावलेला आहे आणि त्याचा जास्तीत जास्त वापर आता दैनंदिन जीवनामध्ये होत आहे। तसंच कृत्रिम धाग्यापासून वेगवेगळे कापड तयार केलेले आहेत, त्या कापडाचा उपयोग आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरतो। तसेच थर्मोकॉल सुद्धा महत्त्वाचा घटक माणसानं तयार केला आहे। जे नाजूक वस्तू आहेत, काचेसारखी वस्तू, ते एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी या थर्मोकॉलचा उपयोग केला जातो, हे तुम्हाला माहीतच आहे। त्यानंतर बघा
आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या वस्तू आपण वापरतो, त्या पदार्थाचे जे वेगवेगळे तक्ते आहेत ते तुम्ही वर्गीकरण करू शकताय. उदाहरणार्थ लाकूड हे जे वस्तू आहे, हा जो पदार्थ आहे त्या लाकडापासून आपण वेगवेगळे कोणकोणते पदार्थ, कोणकोणती वस्तू तयार करतो. उदाहरणार्थ खुर्ची असेल, टेबल असेल, किंवा कॉट असेल, किंवा बॅट असेल, आपण क्रिकेट खेळतो बॅट, यापासून लाकडापासून माणसानं अनेक वस्तू तयार केलेल्या आहेत. तसेच प्लास्टिकपासून सुद्धा अनेक प्रकारचे वस्तू त्यानं तयार केलेल्या आहेत. आपल्या घरामध्ये जर बघितला तर सगळे वस्तू या प्लास्टिकपासून बनलेले असतात. त्यामुळं आज प्लास्टिकचं महत्त्व फार महत्त्वाचं आहे. प्लास्टिक हा आपल्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग बनलेला आहे. त्या प्लास्टिकचा आपण अभ्यास करणार आहोत. आता प्लास्टिकचा महत्त्वाचा गुणधर्म बघितला तर अकार्यता. महत्त्वाचा गुणधर्म जर प्लास्टिकचा जर बघितला तर तो गुणधर्म कुठला आहे? अकार्यता. अकार्यता म्हणजे काय? त्याच्यापासून अनेक वस्तू आपण बनवू शकतो. अकार्यता गुणधर्म असणारे व सेंद्रिय बहुवारिकापासून बनलेले मानवनिर्मित पदार्थ म्हणजे प्लास्टिक होय. सगळ्याच प्लास्टिकची रचना एकसारखी नसते. बघा, आपण दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळे प्लास्टिकचे वस्तू वापरतो. सगळ्याच वस्तूची रचना सारखी असते का? नाही. जर तुम्ही प्लास्टिकची बादली बघितला तर ती वेगळी असते. प्लास्टिकचा मग बघितला तर त्याचा आकार वेगळा असतो. प्लास्टिकचं बॉल बघितला किंवा चेंडू बघितला तर त्याचा आकार वेगळा असतो, त्याची रचना वेगळी असते. काहींची रचना रेखीव असते तर काहींची रचना चक्राकार असते. चक्राकार म्हणजे काय? जसं प्लास्टिकचा बॉल तुम्ही चेंडू बघितला तर त्याची रचना कशी असते? चक्राकार असते. उष्णतेच्या होणाऱ्या परिणामाच्या आधारावर प्लास्टिकचे 2 प्रकारात विभाजन करतात. बघा, त्या प्लास्टिकला किती उष्णता देऊन ती वस्तू तयार केलेली आहे किंवा ते प्लास्टिक किती उष्णता सहन करू शकते, त्याच्या आधारावर प्लास्टिकचे 2 प्रकार केलेले आहेत. पहिला प्रकार आहे थर्मोप्लास्टिक. उष्णतेवरून प्लास्टिकचे 2 प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे. पहिला प्रकार आहे थर्मोप्लास्टिक, त्याला दुसरं नाव दिलं उष्मा मृदू. आणि दुसरा प्रकार आहे थर्मोसेटिंग, त्याला दुसरं नाव आहे उष्मा दृढ. उष्मा मृदू म्हणजे काय? कोमल, नाजूक. आणि दृढ म्हणजे काय? कठीण. म्हणजे उष्णतेवरून त्या प्लास्टिकचे 2 प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे. ज्या प्लास्टिकला हवा तसा आकार देता येतो त्या प्लास्टिकला थर्मोप्लास्टिक म्हणजे उष्मा मृदू असे म्हणतात. म्हणजे त्याला उष्णता देऊन आपण त्याचा वेगवेगळे आकार त्याला देऊ शकतो, त्याची रचना बदलू शकतो. त्याला थर्मोप्लास्टिक असं म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ पॉलिथिनचे बॅग असतील, PVC पाईप असतील, याचा उपयोग आपण खेळणी, कंगवे, प्लास्टिकचे ताट, द्रोण इत्यादीसाठी करतो. तसेच दुसरं जर बघितला तर प्लास्टिक ज्याचा आपल्याला आकार बदलता येत नाही. विशिष्ट हा आकार कायम फिक्स असतो. विशिष्ट आकार प्राप्त झाल्यानंतर त्याला पुन्हा उष्णता देऊन त्याचा आकार बदलता येत नाही. अशा
प्रकारे जे प्लास्टिक आहे त्यांना उष्मादृढ म्हणजे थर्मोसेटिंग असं म्हटलेलं आहे. याचे उपयोग घरातील विद्युत उपकरणाचे बटणे, कुकरचे हँडल, आवरण इत्यादीसाठी तयार करू शकता. त्यानंतर एक माहिती इथं दिली आहे, जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची प्लास्टिक निर्मिती प्रक्रियेसंदर्भात विविध व्हिडिओचा संग्रह. बघा, आपला यूट्यूबवरती अनेक प्रकारे प्लास्टिकचे जे व्हिडिओ आहेत त्याच्याशी संबंधित व्हिडिओ तुम्ही कलेक्ट करायचा आहे, गोळा करायचा आहे, त्याचा एक छानसा व्हिडिओ तुम्ही बनवायचा आहे. शिक्षकाच्या मदतीने सादरीकरण करून ईमेल तसे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरच्या मदतीने इतरांना ते पाठवायचं. म्हणजे प्लास्टिकच्या संबंधित जे काही माहिती असतील ती माहिती तुम्ही ऑनलाईन यूट्यूबवरनं किंवा गुगलवरनं सर्च करून माहिती मिळवायचं आहे. त्यानंतर पुढे आहे प्लास्टिकचे गुणधर्म. प्लास्टिकचे जर गुणधर्म बघितला त्या गुणधर्माचा आपण अभ्यास करणार आहोत. प्लास्टिक जर बघितला, प्लास्टिक आपल्या दैनंदिन जीवनामध्ये फार मोलाचं योगदान आहे. त्या प्लास्टिकमुळेच आपले जे अनेक पदार्थ आहेत ते निर्माण झाले, त्यामुळे त्याचा वापर आपण दैनंदिन जीवनामध्ये सहजरित्या करू शकतो. प्लास्टिक गंजत नाही. पहिला गुणधर्म जर बघितला तर प्लास्टिक हे गंजत नाही. जसं लोखंड गंजणार आहे किंवा लोखंडाची वस्तू तुम्ही तयार केला, ते वस्तू एक ना एक दिवस गंजणार आहेत आणि ते खराब होणार आहेत, परंतु प्लास्टिक हा गंजत नाही. त्यामुळे त्या प्लास्टिकपासून जे वस्तू तयार करतो आपण ते कितीतरी काळापर्यंत आपण ते वापरू शकतो. तसेच प्लास्टिकचे विघटन होत नाही, म्हणजे प्लास्टिक हा कुजत नाही. तर प्लास्टिक हा कुजत नाही, त्यामुळं तो पदार्थ प्लास्टिकपासून तयार केलेला पदार्थसुद्धा आपण कितीतरी दिवस कितीतरी वर्षे आपण वापरू शकतो. तिसरा गुणधर्म आहे प्लास्टिकवरती हवेतील जी आर्द्रता असते, उष्णता असेल, पाऊस असेल, याचा सहजासहजी परिणाम होत नाही. हे तुम्हाला माहिती आहेतच. बघा, प्लास्टिकवरती उष्णतेचा काही सुद्धा परिणाम होत नाही, आर्द्रतेचा परिणाम होत नाही, पावसाचा सुद्धा काही सुद्धा परिणाम होत नाही. त्यामुळे ती वस्तू आपण कितीतरी वर्षे वापरू शकतो. कोणत्याही वस्तू प्लास्टिकपासून कोणत्याही रंगाच्या वस्तू बनवता येतात. बघा, प्लास्टिकला वेगवेगळे रंग आपण देऊ शकतो. त्यामुळे प्लास्टिकपासून अनेक रंगाच्या वस्तू आपण बनवू शकतो. अकार्यता या गुणधर्मामुळे कोणताही आकार देता येतो. अकार्यता गुणधर्म म्हणजे प्लास्टिक हा नाजूक म्हणजे प्लास्टिक द्रवरूप पदार्थापासून तयार करत असल्यामुळे त्याला आपण कोणताही आकार देऊ शकतो. अकार्यता गुणधर्मामुळे त्याला आपण कोणताही आकार देऊ शकतो. पुढचा गुणधर्म उष्णता आणि विद्युतचा दुर्वाहक आहे. बघा, प्लास्टिकमधून उष्णता जात नाही, तसेच प्लास्टिकमधून वीज सुद्धा जात नाही. त्यामुळे प्लास्टिक हा उष्णतेचा व विद्युत म्हणजे विजेचा दुर्वाहक आहे. वजनाने हलके असल्यामुळे वाहून नेण्यास सोयीचे होते. बघा, प्लास्टिकचं जर वजन बघितला आणि ते लोखंडाची वस्तूचं वजन बघितला तर लोखंडाची वस्तूचे वजन जास्त भरते आणि प्लास्टिकचे जे वस्तू आहेत त्याचे जे वजन आहे ते कमी भरते. त्यामुळे आपण प्लास्टिकची वस्तू एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्यासाठी आपल्याला सोपे होते. त्यानंतर प्लास्टिकचे प्रकार आणि उपयोग दिले. थर्मोप्लास्टिक आणि थर्मोसेटिंग हे प्लास्टिकचे 2 मेन प्रकार आहेत. त्याच्यामध्ये थर्मोप्लास्टिकचं तुम्ही बघू शकता पॉलिव्हिनाइल क्लोराईड. प्लास्टिकचा पहिला प्रकार आहे थर्मोप्लास्टिकमध्ये पॉलिव्हिनाइल क्लोराईड, त्यालाच आपण म्हणतो PVC पाईप. तर या पॉलिव्हिनाइल क्लोराईडचा उपयोग कुठे केला जातो? बाटल्या तयार करण्यासाठी, रेनकोट तयार करण्यासाठी, वेगवेगळे पाईप्स तयार करण्यासाठी, हँडबॅग तयार करण्यासाठी. हँडबॅग म्हणजे आपण हातामध्ये जे बॅग वापरतो ते बॅग तयार करण्यासाठी, बूट तयार करण्यासाठी वेगवेगळे बूट आपण वापरतो दैनंदिन जीवनामध्ये. ते बूटसुद्धा या पॉलिव्हिनाइल क्लोराईड या प्लास्टिकच्या पासून बनलेले असते. विद्युतवाहक ताराची आवरणे म्हणजे विद्युतवाहक आपल्या घरात जे वायर असतात त्या वायरवरती जे आवरण असते, आपल्याला विजेचा धक्का बसू नये म्हणून त्याच्यावरती जे आवरण असते
त्यावरून सुद्धा प्लास्टिकपासून बनलेले असते. फर्निचर, वेगवेगळे फर्निचर तयार करण्यासाठी प्लास्टिकच्या खुर्च्या आलेल्या आहेत, आपल्याला माहीत आहेत. प्लास्टिकचे टेबल आहेत, प्लास्टिकचे स्टूल आहेत. दोरखंड तयार करण्यासाठी, खेळणी तयार करण्यासाठी. लहान मुलांचं जर बघितला तर लहान मुलांना खेळणी आवडते. हे सर्व खेळणी बघा, जर बघितला निरीक्षण केला तर हे सर्व खेळणी हे प्लास्टिकपासून बनलेले असतात. लाकडापासून खेळणी बनलेले बघा, खेळणी आहेत का बघा. अगोदर 50 वर्षापूर्वी जर बघितला तर 50 वर्षापूर्वी जर तुम्ही निरीक्षण केला तर अनेक वस्तू या लाकडापासून बनलेले आहेत. त्यामुळं आता प्लास्टिकपासून सर्व वस्तू जे आहेत म्हणजे खेळणी आहेत ते प्लास्टिकपासून बनलेले आहेत. दुसरा प्रकार थर्मोप्लास्टिकचा जर बघितला तर पॉलिस्टायरीन. दुसरा प्रकार पॉलिस्टायरीन, त्यालाच आपण काय म्हणतो PS. रेफ्रिजरेटर सारखे जे म्हणजे फ्रीज यासारखे जे विद्युत उपकरण आहेत त्याच्यामध्ये उष्मारोधक म्हणजे उष्णता सहन करण्याचे जे भाग आहेत ते भाग तयार करण्यासाठी या प्लास्टिकचा उपयोग केला जातो. यंत्राचे गिअर म्हणजे वेगवेगळे यंत्र आपण वापरतो, त्या यंत्रामध्ये गिअर असतात, ते गिअर तयार करण्यासाठी या प्लास्टिकचा उपयोग केला जातो. वेगवेगळे खेळणी तयार करण्यासाठी, मोठमोठे खेळणी तयार करण्यासाठी, वस्तूचे संरक्षक आवरणे तयार करण्यासाठी, उदाहरणार्थ CD ड्राईव्ह असेल, DVD कव्हर असेल, यासारखे पदार्थ पॉलिस्टायरीन यापासून तयार करतात. त्यानंतर थर्मोप्लास्टिकचा तिसरा प्रकार आहे पॉलिइथिलीन, त्यालाच आपण काय म्हणतो PE. दुधाच्या पिशव्या तयार करण्यासाठी, पॅकिंगच्या पिशव्या तयार करण्यासाठी, मऊ गार्डन पाईप तयारण्यासाठी इत्यादीसाठी पॉलिइथिलीनचा उपयोग होतो. म्हणजे प्लास्टिकचा प्रकार एकच नाही, प्लास्टिकचे अनेक प्रकार आहेत, लक्षात घ्या. त्यानंतर थर्मोप्लास्टिकमध्ये चौथा प्रकार आहे पॉलिप्रोपिलीन, त्यालाच आपण काय म्हणतो PP. लाऊडस्पीकर बघा, आपण दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळे संगीत ऐकण्यासाठी मोठमोठे लाऊडस्पीकरचा वापर करतो. तर हे लाऊडस्पीकर हे या पॉलिप्रोपिलीन या प्लास्टिकपासून तयार झालेले असतात. वाहनाचे भाग असू देत, वेगवेगळे वाहनं आपण वापरतो, 4 व्हीलर असू दे, 2 व्हीलर असू दे, या वाहनाचा वापर आपण दैनंदिन जीवनामध्ये करतो. या वाहनाचे जे वेगवेगळे भाग आहेत, छोटे भाग, ते तयार करण्यासाठी या पॉलिप्रोपिलीनचा उपयोग केला जातो. दोरखंड तयार करण्यासाठी आता हल्ली बघितलं तर चटई जे आहे ते सुद्धा प्लास्टिकपासून तयार झालेले आहेत. काही ज्या ठिकाणी तुम्ही बाजारात बघू शकताय की प्लास्टिकपासून चटईची निर्मिती सुद्धा केलेली आहे. त्यानंतर महत्त्वाचं जर बघितला विज्ञानामध्ये तर प्रयोगशाळेतले जे उपकरणे आहेत, अनेक उपकरणे हे या प्लास्टिकपासून बनलेले आहेत आणि त्या पॉलिप्रोपिलीन या प्लास्टिकच्या प्रकारापासून बनलेले आहेत. त्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा प्रकार आहे प्लास्टिकचा तो थर्मोसेटिंग. थर्मोसेटिंगपासून जे वेगवेगळे पदार्थ तयार होतात त्याची इथं माहिती इथे दिली आहे. थर्मोसेटिंगमध्ये पहिला प्रकार आहे बँकेलाईट. त्या बँकेलाईट प्लास्टिकपासून रेडिओ तयार केले जाते. TV आपण दररोज बघतोय, TV, टेलिफोन यासारखे जे वस्तू आहेत त्याचे कॅबिनेट तयार करण्यासाठी या प्लास्टिकचा वापर केला जातो. इलेक्ट्रिक स्विच म्हणजे घरात आपल्या इलेक्ट्रिक स्विच असते, म्हणजे लाईट बंद करणे चालू करणे यासाठी स्विच आपण वापरतो, ते तयार करण्यासाठी या प्लास्टिकचा वापर केला जातो. खेळणी तयार करण्यासाठी, गृहोपयोगी वस्तू तयार करण्यासाठी, कुकरचे हँडलवरील आवरण तयार करण्यासाठी या बँकेलाईट प्लास्टिकचा वापर केला जातो. त्यानंतर थर्मोसेटिंगचा दुसरा प्रकार आहे मेलेमाइन. कप बशा बघा, आपण स्वयंपाकघरात गेला तर कप बशाचा चहा पिण्यासाठी वापर करतो, ते सुद्धा आता प्लास्टिक या मेलेमाइन या प्लास्टिकच्या प्रकारापासून तयार करतात. प्लेट तयार केले जाते, ट्रेसारखे वस्तू जे गृहोपयोगी वस्तू आहेत ते तयार केले जातात. विमानाच्या इंजिनचे जे काही भाग आहेत ते सुद्धा या मेलेमाइन या प्लास्टिकपासून तयार केले जातात. विद्युतरोधक, ध्वनिरोधक आवरणे. विद्युतरोधक म्हणजे विजेचा शॉक बसू नये म्हणून, ध्वनी निरोधक म्हणजे ध्वनी जास्त वाढू नये म्हणून या प्लास्टिकचा उपयोग केला जातो. त्यानंतर तिसरा प्रकार आहे पॉलियुरेथेन. थर्मोसेटिंगचा तिसरा प्रकार आहे पॉलियुरेथेन. सर्फबोर्ड, छोट्या बोटी, फर्निचर, वाहनाच्या सीट्स इत्यादी तयार करण्यासाठी या पॉलियुरेथेनचा वापर केला जातो. आणि शेवटचा आहे पॉलिइस्टर. थर्मोसेटिंगचा चौथा प्रकार आहे पॉलिइस्टर. यापासून बघा तंतुकाच बनवले जाते, लेझर प्रिंटरचे टोनर्स बनवले जातात. कापड उद्योगामध्ये हा
पॉलिस्टरचे कापड आपण बघितलेलं आहे. त्या कापड उद्योगामध्ये हा पॉलिस्टर महत्त्वाचा घटक आहे. त्याच्यापासून अनेक कापड तयार केले जातात. त्याच्यापासून अनेक साड्या, अनेक शर्ट्स, पॅन्ट्स यासारखे कापड तयार केले जातात. त्यानंतर प्लास्टिक आणि पर्यावरण. आता अनेक पदार्थ आपण दैनंदिन जीवनामध्ये प्लास्टिकचे वापरतो. आता या प्लास्टिकचं जर तुम्ही गुणधर्म बघितला, प्लास्टिक गंजत नाही, अविघटनशील पदार्थ आहे. आता या प्लास्टिकचा पर्यावरणामध्ये काय परिणाम होणार आहे? पर्यावरणाला हा प्लास्टिक घातक आहे का काय चांगला आहे याचा आपण अभ्यास करणार आहोत. बघा, तुमच्या घरात दररोज पॉलिथिनच्या कॅरी बॅग किती येतात आणि त्यानंतर त्याचे काय होते याचा जरा निरीक्षण केला तर ते पॉलिथिनच्या कॅरी बॅग जे आहे ते आपण वापर केल्यानंतर एकतर कचरा कुंडीत टाकतो किंवा इकडे टाकतो किंवा त्याला शेवटी काय जाळून टाकतो. वापर करून फेकून दिलेल्या कॅरी बॅग, पाण्याच्या बाटल्या, दुधाच्या रिकाम्या पिशव्या याचे पुढे पुनर्चक्रीकरण कसे होते याच्या बाबतीत माहिती तुम्ही मिळू शकता. काही पदार्थाचे नैसर्गिकरित्या विघटन होते त्यांना विघटनशील पदार्थ म्हणतात. म्हणजे काही पदार्थ निसर्गामध्ये जे आहेत ते नैसर्गिकरित्या विघटन होते, म्हणजे नैसर्गिकरित्या ते कुजतात आणि त्याच्यापासून नवीन पदार्थ तयार होतात किंवा ते झाडांना कचरा म्हणून उपयोग होते. अशा पदार्थांना विघटनशील पदार्थ असे म्हणतात. त्यात काही पदार्थाचे नैसर्गिकरित्या विघटन होत नाही त्यांना अविघटनशील पदार्थ असे म्हणतात. म्हणजे विघटनशील पदार्थ आणि अविघटनशील पदार्थ म्हणजे ज्या पदार्थाचे नैसर्गिकरित्या विघटन होते त्यांना विघटनशील पदार्थ असे म्हणतात आणि ज्या पदार्थाचे नैसर्गिकरित्या विघटन होत नाही त्या पदार्थांना अविघटनशील पदार्थ असे म्हणतात. पुढील तक्त्यावरून तुम्हाला आपणास दिसून येते की प्लास्टिकचे अविघटनशील पदार्थ आहेत आणि त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने तो घातक आहे, प्रदूषक आहे. यावर उपाय काय करता येईल? आता माहिती तुम्हाला महत्त्वाची माहिती दिली आहे. पहिली माहिती बघा, प्लास्टिकचा उपयोग आरोग्य सेवा क्षेत्रात केला जातो, जसे सिरिंज तयार करण्यासाठी. प्लास्टिक हे सर्व ठिकाणी व्यापलेलं आहे. सर्व क्षेत्रामध्ये प्लास्टिकचा दैनंदिन वापर दररोज मोठ्या प्रमाणात केला जातो. आरोग्य जी सेवा आहे त्या सेवेमध्ये सुद्धा सिरिंज तयार करण्यासाठी या प्लास्टिकचा वापर केला जातो. मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये अन्न शिजवण्यासाठी सुद्धा भांडी जी तयार केली जाते ती प्लास्टिकपासून तयार केलेली असते. वाहनाचे ओरखड्यापासून संरक्षण करण्यासाठी गाडीवरती जे टेफ्लॉन कोटिंग केले जाते ते टेफ्लॉन कोटिंग सुद्धा या प्लास्टिकपासून तयार केले जाते आणि त्यामुळं त्या गाडीचं संरक्षण, त्या गाडीचं जे प्लास्टिक असेल त्या ओरखड्यापासून संरक्षण करण्यासाठी या टेफ्लॉन कोटिंगचा वापर केला जातो. प्लास्टिकचे सुमारे 2000 प्रकार आहेत. बघा, प्लास्टिकचे सुमारे 2000 प्रकार आहेत. विमानाचे काही भाग तयार करण्यासाठी सुद्धा प्लास्टिकचा उपयोग केला जातो. याची माहिती आपण अगोदर घेतलेलं आहे. भिंगे तयार करण्यासाठी, वेगवेगळे काचेचे भिंगे तयार करण्यासाठी, कृत्रिम दात सुद्धा तयार करण्यासाठी पॉलिॲक्रेलिक प्लास्टिकचा वापर दैनंदिन जीवनामध्ये केला जातो. त्यानंतर पुढचा जर भाग बघितला तर प्लास्टिक आणि त्याचा विघटन कालावधी आणि पदार्थाचा प्रकार ही माहिती दिलेली आहे. जर बघा, पहिला पदार्थ जर घेतला भाजी, तर भाजी हे विघटन कालावधी दिलेला आहे 1 ते 2 आठवडे. 1 ते 2 आठवड्यात भाजी त्याचं विघटन होते आणि त्याच्यापासून खत तयार होते, तुम्हाला माहीतच आहे. त्यामुळे त्या पदार्थाचा प्रकार कुठला? विघटनशील पदार्थ. त्यानंतर सुती कापड जर बघितला दुसरा पदार्थ, तर सुती कापडाचा जो विघटन कालावधी आहे तो 1 वर्ष आहे. म्हणजे 1 वर्ष ते कुजण्यासाठी 1 वर्ष लागणार आहे. नैसर्गिकरित्या कुजण्यासाठी 1 वर्ष लागणार आहे. त्यामुळं त्याला विघटनशील पदार्थ असं म्हटलेलं आहे. त्यानंतर लाकूड जर बघितलं तर लाकडाला 10 ते 15 वर्षे नैसर्गिकरित्या कुजण्यासाठी 10 ते 15 वर्षे लागतात. त्यामुळे त्याला सुद्धा विघटनशील पदार्थ असं म्हटलेलं आहे. आणि चौथा आहे प्लास्टिकचं विघटन व्हायला, नैसर्गिकरित्या विघटन व्हायला हजारो वर्ष लागतात. त्यामुळे त्याला अविघटनशील पदार्थ असे म्हटलेलं आहे. अशा प्रकारे आपण आजच्या पाठामध्ये प्लास्टिकची महत्त्वपूर्ण माहिती घेतलेली आहे.
आता हे नेहमी प्लास्टिकचा वापर करत असताना पर्यावरणाचं प्रदूषण भरपूर होणार आहे. त्यामुळं हे आपण कायम लक्षात ठेवायचं आहे. 4 Rचा सिद्धांत लक्षात ठेवायचा आहे. पहिला R म्हणजे रिड्यूस. 4 R म्हणजे पहिला R म्हणजे काय? रिड्यूस. दुसरा R म्हणजे रियूज. तिसरा R म्हणजे रिसायकल. चौथा R म्हणजे रिकव्हर. मला प्लास्टिकचा वापर करत असताना आपण या 4 Rचा कायम लक्षात ठेवायचा आहे. पहिलं रियूज म्हणजे प्लास्टिक परत परत वापरायचा आहे. रिड्यूस म्हणजे कमी म्हणजे प्लास्टिकचा कमीत कमी वापर करायचा आहे. रियूज म्हणजे प्लास्टिकचा परत परत वापर करायचा आहे. रिसायकल म्हणजे त्या प्लास्टिकपासून नवीन प्लास्टिकची वस्तू तयार करून परत वापरायचा आहे. आणि रिकव्हर म्हणजे त्या प्लास्टिकचं पुन्हा निर्मिती करायचं आहे. या 4 Rचा तुम्ही वापर केला तर पर्यावरणावरती जो प्लास्टिकचा परिणाम होणार आहे तो कमीत कमी होणार आहे. आणि पर्यावरण चांगलं राहण्यासाठी, स्वच्छ राहण्यासाठी, प्रदूषण कमी होण्यासाठी या 4 Rचा सिद्धांत आपण आपल्या जीवनामध्ये वापर करायचा आहे. बघा 4 R. पहिला R काय? रिड्यूस. रिड्यूस म्हणजे काय? कमीत कमी वापर करणे. प्लास्टिकचा पण कमीत कमी वापर केला तर पर्यावरणामध्ये त्याचा परिणाम कमीत कमी होणार आहे. दुसरा आहे R रियूज. पुन्हा उपयोग करणे. प्लास्टिकचा पुन्हा उपयोग केला तर पर्यावरणाच्या दृष्टीने सोपं चांगलं होणार आहे. रिसायकल पुनर्चक्रीकरण करणे. रिकव्हर पुन्हा प्राप्त करणे. तरच पर्यावरण प्रदूषणापासून आपण बचाव होऊ शकतो. अशा दृष्टीने प्लास्टिकची माहिती आपण घेतली आहे. त्यानंतर तुम्ही या प्लास्टिकवरती आधारित वेगवेगळे आपल्या घरातले जे वेगवेगळे प्लास्टिकचे पदार्थ वापरतो त्याची यादी बनवायची आहे. त्याचा विघटन कालावधी लिहायचा आहे. पदार्थाचा प्रकार लिहायचा आहे. त्यानंतर 4 Rचा सिद्धांत लिहायचा आहे. त्याचप्रमाणे प्लास्टिकचे कोणते प्रकार आहेत, प्रत्येक प्रकारचे जे वेगवेगळे वस्तू तयार करतात त्याची माहिती लिहून आणा. थर्मोसेटिंग आणि थर्मोप्लास्टिक या दोन्ही प्लास्टिकचे जे प्रकार आहेत त्याचे उपयोग लिहा. त्यानंतर मानवनिर्मित पदार्थ म्हणजे काय, निसर्गनिर्मित पदार्थ म्हणजे काय, त्याची 4 उदाहरणं तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा. आणि थर्मोसेटिंग म्हणजे काय, थर्मोप्लास्टिक म्हणजे काय याची व्याख्या लिहा, त्याची उदाहरणं लिहा. धन्यवाद.